ओके, चालेल. गुड इव्हनिंग सगळ्यांना. नमस्कार. मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या नवीन क्रिप्टॉपच्या बॅच मध्ये सगळ्यांचं स्वागत. ओके, चालेल. सो आजचा पहिला दिवस आहे. बरं वाटतं नवीन काहीतरी हो, पहिला दिवस आहे आणि खूप एक्साइटेड होते. खूप जण मला मेसेज करत होते की आपल्याला फॉरेक्स म्हणजे क्रिप्टो शिकायचं आहे, काय आहे. आज सो एक वर्षापासून अभ्यास चालू होता याच्यावर आणि शेवटच्या या साधारण 4 महिन्यापासून इक्विटी क्लास बंद केला आहे. इक्विटी शिकवणच मी बंद केलं. पूर्ण फोकस जे आहे ते क्रिप्टोवर होतं. आणि खूप मॅजिकल प्लॅटफॉर्म आहे क्रिप्टो. आपण जसं जसं शिकू, जसं जसं पुढे जाऊ, तसं तसं तुम्हाला रिग्रेट होईल की मी हे उशिरा का शिकत आहो. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं रिअलाइज होईल की हे मी उशिरा शिकत का आहो, मी आधी का नाही शिकलो. ओके, मार्क माय वर्ड. सो परिचय सगळ्यांशी आहे माझा. तुम्ही सगळेजण माझ्यासोबत ऑलरेडी आधी शिकलेले आहात. या क्लासमध्ये कोणीच नवीन नाही की जे पहिल्यांदा मला फेस करत आहेत म्हणून. असेल कोणीतरी एक जण आहेत, महेश सर, राईट? हो सर मी. तुम्ही नवीन हो आहात सर. फक्त. कोण? मयूर सर. कोण आहे आणखी नवीन त्यांनी नाही तर मी. क्लास केलेला नाही आधी, इक्विटीचा ऑप्शनचा? असं आहे का कोणी? आहेत फक्त महेश सर सोडून बाकी सगळे इक्विटी शिकलेले आहेत, ऑप्शन पण शिकलेले आहेत. 3-3, 4-4, 5-5 वर्षापासून माझ्याशी कनेक्टेड आहात. बरोबर. सो इंट्रोडक्शन खूप डेप्थ मध्ये देण्याची गरज नाही आहे. रोज आपण व्हॉट्सअपवर भेटतच असतो. ग्रुपमध्ये आहे तुम्ही सर्वजण व्हॉट्सअपच्या कुठल्या ना कुठल्या, राईट? चालेल. सो खूप मिस्ट्री आहे क्रिप्टो करन्सी. म्हणजे आपण फक्त ऐकूनच आहोत क्रिप्टोच्या बद्दल. इन डेप्थ डिटेलमध्ये आपण सगळी माहिती शिकू. जसं स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की शेअर मार्केटचा एस जरी माहिती नसेल, यस, तरी तुम्हाला शेअर मार्केटमधलं एक्सपर्ट बनवेल मी तुम्हाला. आणि तुम्ही बनलेले आहात. बरोबर, बनलेले आहात. येस सर. खूप चांगल्या पद्धतीने बनलेले, खूप चांगले पैसे अर्न करत आहेत खूप जण. कॉन्फिडन्सली सांगतोय मी, माहिती आहे मला. आणि सेम तोच कॉन्सेप्ट तसंच क्रिप्टो मार्केटच्या बद्दल होईल. आणि क्रिप्टोचा सी जरी माहिती नसेल त्या लेवल पासून जे काही जेवढे लाखो करोड प्रश्न तुमच्या मनात आहेत क्रिप्टो बद्दल, ते सगळे बाहेर निघतील. त्या सगळ्यांचे तुम्हाला सॅटिस्फाईड उत्तर मिळतील. आणि एक अर्निंग सोर्स क्रिप्टो कसा आहे आपल्यासाठी, कसा बनू शकतो, त्या लेवलवर आपण पोहोचणार आहोत. खूप सोपं आहे एवढं नक्की तुम्हाला मी सांगतो. इंडियन मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटपेक्षा, स्टॉक मार्केट कोणत्याही देशातलं असो, मग ते भारतातलं असो की अमेरिकेचं असो, त्या स्टॉक मार्केटपेक्षा क्रिप्टो मार्केट सोपं आहे एवढं मात्र नक्की सांग. ओके. सो क्लासचा पहिला दिवस आहे. आपल्याला जर्नी जी आहे ती इथून पुढील 30 दिवसासाठी, महिना सव्वा महिन्याची जर्नी आपली सोबत राहणार आहे. आपण रोज रात्री 9:30 वाजता भेटत जाऊ आणि एक 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 टॉपिक, एक 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 चॅप्टर आपण डिस्कस करत जाऊ. मी क्लास कसा करायचा आहे, आपल्याला कोर्स कसा कम्प्लीट करायचा आहे, काय काय सिलेबस राहणार आहे, आपला माइंडसेट कसा असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी सांगणार. तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं आहे तर तुम्ही वन बाय वन मला आधी प्रश्न विचारा. बिनधास्त बोला सर. आता महेश सर, यादव सर माझ्याशी सर. बोलणार होते तुम्ही, येस सर, बोला. येस सर. ऍक्च्युली सर, म्हणजे मला असं तुमचं असं कौतुक करायचंय की म्हणजे इतकं सगळं ऑप्शनचं नॉलेज असताना किंवा हे सगळं असताना म्हणजे तुम्ही टीचिंग पण करताय. सो खूप खूप छान सर, खूप छान. थँक्यू सो मच. म्हणजे थँक्यू फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. येस येस चांगलं सर, वाटलं येस. ऐकून. खूप छान वाटतं सर. गुड. आणि करत आहे ना म्हणजे तुम्ही काम हो सर, हो आता सध्या व्यवस्थित. मार्केटमध्ये? हो सर, हो. गुड. आणि तुमच्या मार्गदर्शनामुळेच या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत. किंवा परिस्थिती जी आहे तर ती म्हणजे ते आपण म्हणतो ना, परिस्थितीने यू टर्न घेतला. सो त्याच्यामुळे तुमच्यामुळेच आज या लेवलला आहे. सो थँक्यू सो मच. तुमची मेहनत आहे, माझं काम आहे शिकवणं, सांगणं, गाईड करणं. शेवटी एफर्ट्स तुम्हीच लावलेले आहेत सगळे. येस सर, येस सर. सो जे आहे आतापर्यंत जसे एफर्ट्स लावले, पुढे असेच लावा. जी मेहनत घेतली त्याच्यापेक्षा आणखी जास्त मेहनत घ्यायची आहे, याच विचारानं पुढे जा. खूप येस चांगला सर. प्रतिसाद मिळेल. जे काही बॅकलॉग्स असतील ते पण भरून निघतील याच्या पुढे. मी याच्यासाठी तर नक्की शब्द देतो. मी खूप म्हणजे मी स्वतःच्या बद्दल मोठेपण सांगत नाही, पण इन डेप्थ मी अभ्यास केला क्रिप्टोच्या बद्दल.
आणि ते डिलिव्हर ज्या पद्धतीने तुम्हाला मी करणार आहोत त्याच्यातून तुम्हाला आणखी खूप काही गोष्टी शिकायला मिळतील. आज जेवढे तुम्ही आनंदी आहात, खुश आहे, याच्यापेक्षा खूप जास्त खुश होणार आणि असेच राहा. येस सर, थँक्यू सर. येस. आणखी काही बोलायचं आहे माझ्याशी? बोला, बिंदास बोला. आपण खूप दिवसानंतर ऑनलाईन भेटत आहोत. इव्हन तुम्ही ऑलमोस्ट सगळेजण जुने आहात. विकी सर, यशवंत सर, प्राची मॅम, नीलम मॅम फ्रॉम गोवा, मयूर सर, कांबळे सर, दुर्गा आवाज येतोय मॅडम. का सर? येस, येतोय, आवाज येतो सर. गुड इव्हनिंग. हो सर. हाय. नाही सर, डाऊट नाही स्पेसिफिकली काही. कारण ओके. डाऊट असण्याचं कारणच नाहीये. 2 बॅच झाल्या तुमच्यासोबत. नथिंग लाईक दॅट. अ, असं काही. हं. सर ओके. याचे मार्केट अवर्स हे 24/7 आहे राइट? हो हो, मार्केटवर 24/7 आहे. मी सांगणार आहे, ते पण मी सगळं सांगणार आहे. हं? ओके. येस सर, ओके, येस. मार्केटच्या बद्दल सांगणार आहे. बाकी इवन ओव्हरऑल जर्नी कशी आहे, म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केट आणि आपण खूप दिवसांत भेटतोय आणि आपलं ते खूप वेळ भेट होता होता राहून गेली. म्हणजे तुम्ही आपल्याला तुम्ही बोलले होते की सॅटर्डे संडेला भेटू आपण. खूप सारे मेंबर्स मला घरी येऊन पण भेटले. हं. पुण्यातही भेटले. बरेच जण घरी आले. आता बऱ्यापैकी फ्री आहो, भेटू शकतो आपण कधीही. हो, हो. चालेल सर. ओके, चालेल. आणखी? सर क्लास मंडे टू फ्रायडे सॅटर्डे संडे पण आहे. येस, सांगतो ते पण मी. ओके. येस. तुम्ही बोलत राहा, म्हणजे तुमचे प्रश्न मी नोट करत आहो. मी देतो त्याचे उत्तर पण. तुम्ही बोलत राहा. आणखी आनंद भाऊ? सर सर शेअर मार्केटचा एस सुद्धा माहित नव्हता. ते बोलणारी मीच होती. आणि आता मी शेअर मार्केटमध्ये चांगल्यापैकी प्रोग्रेस केलेली आहे सर. आता मी हे पण सांगेन की क्रिप्टोतला सी पण माहित नाहीये सर. हो हो हो, माहिती आहे मला क्रिप्टोतला म्हणून सीन आहे. हो. म्हणून मी पर्सनली तुम्हाला सगळ्यांना, काही मेंबर्सला मेसेज केले तुम्ही जॉईन करा म्हणून. कारण की मला नवीन लोकांना हम्म. घ्यायचं नव्हतं. नवीन मीन्स जे एकदम अननोन आहेत किंवा ज्यांना माझं ट्युनिंग माहिती नाही, बोलणं माहिती नाही, किंवा ज्यांना माझी शिकवण्याची पद्धत माहिती नाही, त्या लोकांना मला एकदमली याच्यात आणायचं नव्हतं. कारण की मला समजावायला त्यांना खूप वेळ गेला असता. ज्यांच्याशी माझी ट्युनिंग आहे, माझ्याशी बोलणं आहे, भेटतात, ऐकून आहे, त्या मेंबर्सला समजायला इझी जाईल. म्हणून मी काही मेंबर्सना अं, पर्सनली मेसेज केले की, आणि मला म्हणजे हे पण लक्षात आलं की कोण करू शकते, कोण करू शकत नाही म्हणून. सो इट्स नॉट, म्हणजे त्या तसं नव्हतं, पण तुम्ही केलं. मला तर म्हणजे खूप हे वाटतंय, तुम्ही ऑप्शन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने केलं, इक्विटी मध्ये पण केलं. सर मला खूप. मी करते ना तेव्हा स्वतःवर विश्वास होत नाही की मी एवढ्या चांगल्या प्रकारे ऑप्शन करू शकते तुमच्या हो 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 मार्गदर्शनाने. हो. खरोखर सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. नाही नाही, शेवटी मेहनत तुमचीच थँक्यू आहे. सर. मी तर सांगितलं सगळं, मेहनत सगळी तुमचीच आहे. जे करायचं तुम्हाला करायचं, मी फक्त सांगतो मी तसं करा, बस, बाकी काही नाही. गुड, चालेल मॅम. खूप छान वाटलं ऐकून, आनंदी आहात तुम्ही. ओके, असंच पुढे जाऊ आपण. आणखी कोण आला आता लेट? सर मी दीपाली काय येस येस, वेलकम. तुमचं नाव घेतलं मी, तुम्ही कुठं आहात म्हणून. तर कसे विसरलेच आहात होते. तुम्ही? आता नसल्यामुळे क्लास लक्षातच नाही आला, अचानक लक्षात आलं. हो हो हो, खूप झाले आणि पैसे, सर झाले मला असतील ना आता. तुमच्याकडनं शिकायचं होतं, भरपूर क्लास घेणार होते, फ्री मध्ये घ्यायचं म्हणत होते, पण मला विश्वास अजिबात नव्हता दुसऱ्यांवर. शिकायचं तर अमोल सरांकडून शिकायचं. ओके, पैसे जागा आहे का पैसे ठेवायला? आहे ना. आहे ना. ओके. सर दीपाली मॅडम हर्षद सरांपेक्षा जास्त अर्निंग करतायत सध्या. काय म्हटलं? दीपाली मॅडम म्हटलं हर्षद सरांपेक्षा जास्त अर्निंग करतायत म्हटलं हो हो मार्केटमध्ये. हो हो हो, खूप अर्निंग करायचं. असंच चालू द्या, असाच ग्राफ राहू द्या मेंटेन, फ्लो असाच राहू द्या. सर मी तर काहीच करू शकत नव्हते, तुमच्यामुळंच शक्य झालं हे सगळं. ठीक आहे. मेहनत आहे तुमची बऱ्याच दिवसापासून. आपला बोलणं पण नाही ना, कॉन्टॅक्ट पण नाही, बोलणं पण नाही, हो. लाईव्ह सेशन पण नव्हतं. म्हणजे इव्हन हम्म. कसं चालू आहे काम, त्याचे ते पण डिस्कशन नाही खूप साऱ्या लोकांसोबत. चांगलं आहे, असंच राहू द्या, काम करत राहा. मेहनत घ्या, पुढे घ्या, मेहनत घ्या आणि पुढे जा. आणखी जायचं आहे. पैसे पैसे आहेत सगळ्यांकडे, पण एवढे पैसे नाहीत की आपल्या गरजा पूर्ण होतील सगळ्याच्या सगळ्या. पैसे आहेत सगळ्यांकडे, कोणी गरीब नाही. आपण खातो पितो राहतो, सगळ्या गोष्टी बरोबर चालू आहेत, पण एवढे नाहीत की सगळ्या गोष्टी आपण करू शकू. आपल्याला एवढे पाहिजे, पैसे पाहिजेत, पैसे खूप सारे पाहिजेत. सो ते पाहिजेत. आपण काही चुकीची डिमांड नाही करत आहोत, बरोबर ना? आपण जे जे डिमांड एक नॉर्मल माणसानं करायला पाहिजे, जे आपल्या बुद्धीला पटते, ती डिमांड करतोय आपण. काही इथं
चुकीच्या गोष्टी काही चोरी डाका नाही टाकत आहोत. आपल्याला आपल्या मेहनतीचेच पैसे पाहिजेत आणि त्या मेहनतीच्या पैशांनाच आपल्याला एन्जॉय करायचं आहे. आणि तुम्ही ते सगळं तेच करत आहात. तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली. खूप दीपाली मॅडमनी खूप खूप मेहनत घेतली, मला माहिती आहे. त्यांनी 3-3, 4-4 महिने क्लास केला. एक प्रश्न त्यांनी, मी जे बोलत होते ते नोट करत होते, लिहित होते. आणि मला एक कॉमा कॉमा आहे तर कॉमा का, फुलस्टॉप आहे तर फुलस्टॉप का, अशा म्हणजे एवढे प्रश्न त्यांनी विचारले. आणि ती मेहनत आहे. मग कुणी जेव्हा आपल्याला एवढं विचारतो, मेहनत घेतो, पण इंटरेस्ट आपल्याला पण येतो ना सांगण्यासाठी, शिकवण्यामध्ये. मेहनत आहे. दोघंही हस्बंड वाईफ खूप छान अर्निंग करत आहेत. त्यांनी काही मशीन वगैरे पण घेतली. तुम्ही तुम्ही आले होते ना घरी, घरी आले होते. मला छानशी हो गौतम ती त्यांनी गिफ्ट आणली. दोघे हस्बंड वाईफने आमच्या घरी ठेवलेली आहे. आणि मशीन वगैरे पण घेतली ना तुम्ही हो MIDC मध्ये. हो हो. बिलीव्ह होत नाही, स्टॉक मार्केट मधून या लेवलपर्यंत पोहोचू शकतो आपण. छान. गुड. तर छान आहे, वाटतंय ऐकून सगळं तुमच्या म्हणजे जे हॅपीनेस आहे ते बघून मला पण आनंद वाटतोय. आणखी कोणाला बोलायचं आहे? राहुल सर झाले कनेक्ट तुम्ही फ्रॉम आफ्रिका? येतो हो का सर. आवाज? ओके, ठीक आहे. येतोय ना आवाज? किती वाजले तिथं आता हो येतो सध्या? सर. दिवस आहे की रात्र आहे? काय म्हणलं सर? दिवस आहे की रात्र आहे आफ्रिकेला? अं, दिवस आहे सर, दिवस. दिवस आहे का? किती वाजले दिवसाचे? 4 वाजले सर, 4. 4 वाजले का दुपारचे? हा, 4. दुपारचे 4 वाजले. दुपारचे 4 वाजले का? इथं 10 वाजत आहेत. 10 वाजायला 10 मिनिट बाकी आहे तिथं. हा, चालेल, तुम्ही मेहनत घेत आहात, 4 वाजले. आनंदी आहोत. तुम्ही पुन्हा एकदा ट्रस्ट केला, विश्वास केला, आमच्याकडे आले. आणि येस तुम्ही सर. आधी जेव्हा इक्विटी गेलो तेव्हा हो, भारतात आता होते का? खूप छान चालू आहे. गुड गुड. हो, भारतात भारतात होतो. इक्विटीला गेले, आणखी पुढे जा. गुड, चालेल. हो सर, आणखी नक्की काही नक्की प्रश्न? सर, तुमच्या आशीर्वाद आहे. पहिला दिवस आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नाही होतील. सर. ओके, येस सर. कांबळे सर, प्राची मॅडम, यशवंत सर, आनंद भाऊ, पाटील, पवार सर, प्रभाकर सर, हे बोलायचं आहे? ओके, चालेल. सो पुन्हा वेलकम बॅक. पुन्हा स्वागत सगळ्यांचं क्रिप्टो मिस्ट्री हब मध्ये. मिस्ट्री मिस्टोरिकल आहे, मिस्ट्री आहे क्रिप्टो करन्सी म्हणजे लवकर कळतच नाही, अवगत काय आहे नेमकं हेच माहिती नाही. क्रिप्टो ऐकतोय फक्त, क्रिप्टो क्रिप्टो क्रिप्टो, पण नेमकं काय भानगड आहे, भानगडच माहिती नाही काय आहे, तर कशाला म्हणतात, काय आहे, आणि लोक याच्यातून पैसे कसे कमवत आहेत, करोडपती कसे झालेले आहेत लोक. बरोबर ना? सो खूप इंटरेस्टिंग आहे. स्टोरी टेलर सारखा एखादी कथा, गोष्टी कशा सांगतो आपण जुन्या आजी आजोबांच्या, जुन्या जमान्यातल्या. एक राजा होता, एक राणी होती, किंवा खूप पूर्वी लोक असे होते, तसे होते, तशा प्रकारचं क्रिप्टो आहे. क्रिप्टो नवीन नाही, एवढं लक्षात घ्या. क्रिप्टो करन्सी आपण साधारण 5-7 वर्षापासून नाव ऐकत असू हे क्रिप्टो करन्सी. आणि क्रिप्टो करन्सी चालू झाला आहे 2009-2010 पासून. बस एवढं माहिती असेल. क्रिप्टो 5,000 वर्षाचा इतिहास आहे क्रिप्टोला. किती 5,000 वर्षाचा इमॅजिन करा. 5,000 वर्षाचा इतिहास आहे, फक्त ते आता आलेलं आहे आपल्या समोर. ओके, एवढं पॉवरफुल आहे, खूप पॉवरफुल आहे. सो ते तर कसं आहे, काय आहे ते शिकूच आपण. आपल्याला हा जो कोर्स आहे, ही जी जर्नी आहे, 30-35 दिवसाची, 1-1.25 महिन्याची जर्नी आपली असणार आहे कम्प्लीट कोर्सची. आपल्याला हा कोर्स कशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे, आपला काय माइंडसेट असला पाहिजे, काय आपली थॉट प्रोसेस असली पाहिजे, कोणत्या प्रकारचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, हे सगळं तुम्हाला मी सांगतो. कारण की आपण काही शिकत आहोत. वी आर गोइंग टू लर्न समथिंग. आपण काहीतरी शिकत आहोत, चांगली गोष्ट शिकत आहोत. बरोबर? सो शिकण्याची तयारी आपली मेंटली असली पाहिजे. म्हणजे गेलो आपण कुठेही, आपण एखाद्या लग्नात जायचं आहे, कोणी म्हटलं की लग्नात जायचं आहे, आपण थोडं तयार होऊन जातो, त्याच्यासाठी प्रिपेअर होऊन जातो. लग्नाच्या पार्टीत लग्नाचे कपडे घालून जातो, ऑफिसच्या पार्टीत ऑफिसचे कपडे घालून जातो. बरोबर? म्हणजे त्या प्रसंगाला अनुसरून आपण राहतो. आपली ती तयारी आहे, आपण मेंटली प्रिपेअर होतो. आणि मेंटली प्रिपेअर होऊन तिथे जातो, किंवा मला तिथं जायचंय. इथे पण मेंटली प्रिपेअर व्हायचं आहे आपल्याला, की मला क्रिप्टो मार्केट शिकायचं आहे, क्रिप्टो शिकायचं आहे, आणि याच्यातून पैसे कमवायचे आहे. हा क्लिअर माइंडसेट ठेवायचा आहे. क्लिअर एकदम, नो डाऊट.
की मला क्रिप्टो शिकायचं आहे आणि त्याच्यातून पैसे कमवायचे आहेत, बाकी दुसरं काहीच नाही. क्रिप्टो शिकायचं आहे आणि त्यातून पैसे कमवायचे आहेत, स्ट्रेट अवे शिकायचं आणि पैसे कमवायचे आहेत, मध्ये काहीच नाही. कमवायचे आहेत ते कमवायचे आहेत. कोणीही, सगळेजण तुमच्यापैकी सर्वजण, मी ट्राय करतो क्रिप्टो मार्केट काय आहे हा माइंडसेट ठेवू नका. मी बघतो काय आहे तर, मी क्लास जॉईन करतो, बघतो काय आहे तर, मी ट्राय करतो. ट्राय नाही करायचं, एकतर करायचं नाहीतर नाही करायचं. सिम्पल. करायचं असेल तर त्याच्यासाठी जे काय मेहनत घ्यायची आहे ते मी ते घेईल. नाही करायचं तर मग प्रश्नच नाही, क्लास स्विच करायचा बंद. जय हिंद, जय भारत. करायचं आहे तर करायचं, ट्राय करायचं नाही, आपलं ट्राय करायचं वय नाही. ते झालं सगळं 20-25 पर्यंत, 25-30 पर्यंत ट्राय. आता ऍक्शन करायचंच आहे, काही झालं तरी चालेल. त्याच्यासाठी जी काय मेहनत घ्यायची आहे, मेहनत आपल्याला की एखादा डोंगर पहाड नाही चढायचं आहे, अभ्यास करायचा आहे. जे बाकीचे जसे करतात तसं तेवढंच मला करायचं आहे. आता 30 दिवसाचा सिलेबस आहे, 30 दिवसाचा सिलेबस रोज 1-1 तास शिकू आपण. बाकीचे लोक शिकतात, मी पण शिकू शकतो ना, काय त्याच्यात अवघड आहे? एखाद्याला थोडा जास्त वेळ लागते, मला कमी वेळ लागतो, मला थोडा जास्त लागेल, याच्यापेक्षा जास्त काहीही होणार नाही. कोणाला एखाद्या क्लासमध्ये म्हणजे आज जे शिकवलेलं आजच समजणार, एखाद्याला दुसऱ्या दिवशी समजणार, याच्यापेक्षा दुसरं तिसरं काहीही होणार नाही. सो माइंडसेट आधी बनवा की मला ते शिकायचंच आहे, ट्राय करायचं नाही. मी बघतो, क्लास अटेंड करून बघतो, सरांची माझी जुनी ओळख आहे आणि त्याच्यासोबत मी आधी क्लास केलेला आहे हे पण बघतो. मी रोज टीव्हीवर ऐकतो, न्यूज मध्ये ऐकतो, पेपरमध्ये ऐकतो, काहीतरी माझ्याकडे रोज न्यूज येत राहतात क्रिप्टो क्रिप्टो बद्दल. मी बघतोच काय आहे तर. नाही, शिकायचं आहे. बिवरच्यातून पैसे कमावता येतात ना, लिगल आहे ना, करतो. लिगल आहे. ओके, कसं आहे ते पण सांगेल. ओके, क्लिअर माइंडसेट, क्लिअर लिहून ठेवा तुम्हाला पैसे किती कमवायचे आहेत तर. क्लिअर, 1 लाख 2 लाख 3 लाख लाईफ मध्ये आपल्याला लाईफ सर्वाइव्ह करण्यासाठी किती पैसे पाहिजेत? पैसे कमवायचे आहेत, पण किती कमवायचे आहेत हे कोणालाच माहिती नाही. मी पण त्याच्यातलाच होतो. मला पैसे कमवायचे आहेत, पण किती कमवायचे आहेत हेच माहिती नाही, फक्त पैसे कमवायचे आहेत. अरे किती पैसे लागतात आपल्याला आपलं लाईफ, स्टँडर्ड लाईफ जगण्यासाठी? जे आपले ड्रीम्स आहेत, जे होप्स आहेत, जे फॅमिली आहे, मुलं बाळ आहे, ह्या गोष्टीला आपण खुश राहू, त्यांनाही खुश ठेवू, हे सगळं करण्यासाठी किती पैसे लागतील? मला नाही वाटत की कोणी तो हिशोब केला असेल. नसेल केलेला, तो करा की मला किती पैसे पाहिजे. क्लिअर गोल सेट करा किंवा मला पाहिजेत एवढे पैसे, काही झालं तरी चालेल. ते डेअरिंग, आपण डेअरिंग करत नाही लिहायचे. आपल्याला स्वतः डाऊट येतो की असं असू शकते का, तसं असू शकते का. करून बघा. नोटबुक आहे, नोटबुक मध्ये क्लिअर लिहून घ्या, कोणाला सांगू नका. तुम्हाला माहिती राहू द्या. ओके, तुम्हालाच माहिती राहू द्या. गोल सांगूच नका तुम्हाला काय करायचं आहे तर, किती पैसे कमायचे तुम्हाला माहिती असू द्या. आणि रोज बघायचं, ते रोज बघायचं की मला एवढे पैसे कमवायचे आहेत. आता नाही लिहिलं तरी चालेल, पण झोपायच्या आधी नक्की विचार करून लिहा की तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत. क्लिअर एकदम. पैसे मीन्स फक्त पैसेच नाही, तुम्हाला तुमचे जे आपले जे ड्रीम्स आहेत की मला फॉरेनला फिरायला जायचंय, वर्षातून 1 वेळा, एकदा दुबईला जायचं आहे, एखाद्या वेळेस क्रिकेटची मॅच बघायला जायचं आहे ग्राउंडवर, एखाद्या वेळेस फॅमिलीला मला महिन्यातून 2 वेळा फिरायला घेऊन जायचं आहे. स्वतःचे आहे, स्वतःची लाईफ आहे, स्वतःची लाईफ एन्जॉय करायची आहे. त्यासाठी किती पैसे लागतात हे सगळ्या गोष्टी त्यात ऍड करा. पैसे म्हणजे लिबर्टी आहे, स्वतंत्र. पैसे म्हणजे अल्टिमेट गोल नसते. पैशामुळे काय मिळतो आपल्याला? वेळ मिळतो, टाइम. पैशामुळे आपल्याला टाइम मिळतो, बरोबर. पैसे जेवढे किती इम्पॉर्टंट, जेवढा इम्पॉर्टंट वेळ आहे तेवढेच इम्पॉर्टंट पैसे आहेत. जर तुमच्याकडे पैसे आहेत खूप सारे, पण तुम्हाला जर वेळ नसेल तर त्या पैशाला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. तुमच्याकडे खूप सारे पैसे पण तुमच्याकडे वेळच नाही, फॅमिलीला द्यायला वेळ नाही, स्वतःला जेवायला वेळ नाही, कुठं जायला वेळ नाही, कोणासोबत बोलायला वेळ नाही, कुठं फंक्शन नाही, फॅमिली फंक्शन नाही, मुलाबाळांसोबत बसणं उठणं नाही, मित्रांसोबत बसणं उठणं नाही, कुठं सोसायटीमध्ये नाही, गावाला जाणं नाही, व्हॉट एव्हर. तुम्ही वेळ नाही देऊ शकत त्या पैशाला काही अर्थ आहे का? बिलकुल काही अर्थ नाही त्या पैशांना. आणि त्या वेळेला पण काही अर्थ नाही ज्या वेळेत तुमच्या हातात पैसे नसतील तर, बरोबर. तुमच्याकडे खूप वेळ आहे पण खिशात पैसे नाहीत, कोणीच विचारत नाही, कोणी विचारत नाही. वेळ खूप आहे, बसलेला आहो घरात सोफ्यावर लेटलेला, पण पैसेच नाहीत, काही अर्थ नाही त्या लाईफला पण. सो बॅलन्स करायचा आहे, पैसे पण असले पाहिजे आणि वेळ पण असले पाहिजे. दोन्ही गोष्टी इक्वली मेंटेन झाल्या पाहिजे. इतके पण पैसे नसो आपल्याकडे की आपल्याला वेळ नाही ते खर्च करायला किंवा स्वतःची लाईफ जगायला, आणि इतकी पण दारिद्र्य नको की वेळ भरपूर आहे
पण पैसे काहीच नाही. बरोबर. सो तो बॅलन्स झाला पाहिजे लाईफमध्ये, की त्या गोष्टी झाल्या पाहिजे. नाहीतर गाढवासारखी मेहनत घ्यायची दिवस रात्र आणि वेळ फॅमिलीला नाही देऊ शकत, काही अर्थ नाही त्या गोष्टीला. बरोबर. सो माइंडसेट क्लिअर बनवा की किती पैसे कमवायचे आहेत. क्लिअर, एकदम क्लिअर लिहून घ्या गोल, की मला एवढे पैसे कमवायचे आहे. बरोबर. मी हा क्विज नेहमी प्रत्येक क्लासला प्रत्येकाला विचारत राहतो, सांगत राहतो. तुम्हाला पण तेच, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते केलंही असेल. बरोबर. जास्तीत जास्त 5 सेकंद विचार करा, फक्त 5 सेकंद, की तुम्हाला लाईफमध्ये किती पैसे कमवायचे आहेत. सांगू नका, तुम्हीच ठरवा. 5 ते 7 सेकंद मध्ये. 1, 2, 3, 4, 5 झाले. 5 सेकंद. किती पैसे कमवायचे आहेत. ओके. आता ते पैसे, जेवढे तुम्हाला पैसे पाहिजेत, त्या पैशापासून, त्या गोल पासून तुम्ही किती दूर आहात. खूप दूर असणार, खूप दूर, जेवढे पैसे पाहिजेत त्याच्यापासून. बरोबर ना. मग हा जो गॅप आहे ना, तुमचा जो गोल आणि तुम्ही सध्या जिथे उभे आहात, ही जर्नी आपल्याला पूर्ण करायची आहे. ही जर्नी, विचार करा की मी कुठं आहो सध्या आणि मला काय पाहिजे. जर्नी आहे, आणि जर्नी पूर्ण करायसाठी खूप सारे रस्ते आहेत, खूप सारे मार्ग आहेत. म्हणजे पैसे कमवण्यासाठी खूप सारे वेज आहेत. स्टॉक मार्केट किंवा क्रिप्टोच नाही आहे का? क्रिप्टो नव्हतं लोक पैसे कमावत नव्हते का? शेअर मार्केट नाही तर दुसरे लोक पैसे कमावत नाहीत का? खूप सारे रस्ते आहेत. जॉब करा, बिझनेस करा, कुठलाही बिझनेस करा, धंदा करा, छोटा मोठा, कुठलाही करा. करा काहीतरी. मेहनत घ्यावीच लागते. कुठलंही काम असतं त्यात मेहनत तर आहे, खूप मेहनत आहे. बरोबर. आप माझ्याकडे हा पर्याय आहे, हे सोल्युशन आहे माझ्याकडे. स्टॉक मार्केट, क्रिप्टो. जसे जसे टेक्नॉलॉजी, कोणी युट्यूबवरून कमवते, कोणी इंस्टाग्रामवरून कमवते, कोणी फेसबुकवरून कमवते. वेगवेगळे मार्ग आहेत पैसे कमवण्याचे, पण गोल तर ते लोक त्यांचे पूर्ण करतात ना. माझ्याकडे हा रस्ता आहे, हा मार्ग आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहो. तुम्हाला त्या जर्नीमध्ये जॉईन करत आहोत. बरोबर. तुमचं गोल आणि तुम्ही कुठे उभे आहात, ह्या गोष्ट कधीच विसरू नका. आणि ते गोल पूर्ण करण्यासाठी नेहमी नेहमी शिकत राहायचं आहे काहीतरी. बरोबर. सो आपल्याला एक प्लॅन आपल्याला मिळाला आता, ती जर्नी पूर्ण करायला. जर्नी पूर्ण कशी होईल, तुम्ही कुठं आहात आणि तुमचा गोल कुठं आहे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, कुठला जॉब, बिझनेस काय करायला पाहिजे, ते प्लॅन आहे आपल्याकडे. हा जे तुम्ही जे तुम्ही शिकणार आहात, जे तुम्ही शिकणार आहात तो तुमचा प्लॅन आहे. नक्की तुमच्याकडे दुसरे प्लॅन्स असू शकतात, मे बी. तुमचा एक सिंगल इन्कम सोर्स नाही आहे सध्या, तुम्ही याच्यावर डिपेंड नाही, कुठला तरी इन्कम सोर्स आहे. हा एक ऍडिशनल होईल. काय होईल? ऍडिशनल इन्कम सोर्स होईल. सगळ्यांचे काही ना काही इन्कम सोर्सेस आहेत ऑब्व्हियसली. हा काही म्हणजे याच्या भरोशावर कोणी नाही आहे, पण हा एक ऍडिशनल होईल आणि खूप चांगला होईल, मोठा होईल, हे तर नक्की सांगतो मी. बरोबर. सो गोल पूर्ण करायचे आहेत. आता हा एक माइंडसेटचं झालं. माइंडसेटवर आपण जसं जसं क्लासमध्ये आपण रोज येऊ तसं तसं माइंडसेटवर बोलू आपण, कारण की माइंडसेट खूप महत्वाचा आहे आपला. ओके. सो माइंडसेटवर आपण नेहमी बोलतो. आता कोर्स कसा कम्प्लीट करायचा, क्लास कसा होईल, किती वेळ क्लास असतो, कसा राहणार, ते तुम्हाला मी सांगतो आता. बरोबर. मंडे टू फ्रायडे आपला क्लास होईल 9:30 ते 10:30, मंडे टू फ्रायडे. ओके. क्रिप्टो मार्केट जे आहे, क्रिप्टो मार्केट 24 तास चालू असते. 24 तास, 365 डेज. दिवाळी, दसरा, गणपती, पोळा, अष्टमी, ईद, ख्रिसमस, काही घेणं देणं नाही क्रिप्टो मार्केटला. क्रिप्टो मार्केट 24 तास चालू असते, अखंड. ओके. 24 तास तुम्ही कधीही काम करू शकता, कधीही. म्हणूनच क्रिप्टो मार्केट, तेवढी लिबर्टी आहे क्रिप्टो मार्केटमध्ये. आपला क्लास जो आहे तो फक्त मंडे टू फ्रायडे होईल. इन केस एखाद्या वेळेस वीक डेज मध्ये जर क्लास नाही झाला तर आपण ते सॅटर्डे संडेला कंपल्सेट करू. सुट्ट्या वगैरे येतात, एखाद्या वेळेस इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो, किंवा मी बाहेर असतो कुठं, आता सुट्ट्या असल्या तर फॅमिली सोबत कुठं बाहेर असलो तर ते आपण कंपल्सेट करू. ओके. कुठल्या एका दिवसामध्ये मंडे टू फ्रायडे रेग्युलर क्लास होईल. तुम्हाला ही जर्नी कंप्लीट करण्यासाठी काय काय तयारी करायची आहे मेंटली, ते सांगतो मी तुम्हाला. ओके. क्लास सगळ्यांनी रोज अटेंड करायचं, काही झालं तरी चालेल, क्लास अटेंड करायचा. रोज लाईव्ह क्लास अटेंड करायचा, रोज. ओके. क्लासची रेकॉर्डिंग होईल. आता मी जे बोलतोय ते ऍज इट इज रेकॉर्ड होत आहे, आणि रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल नेक्स्ट डेला. रेकॉर्डिंग सगळ्यांना नेक्स्ट डेला मिळेल. एखाद्या वेळेस उशीर पण होऊ शकतो. रेकॉर्डिंग मिळेल, पण रेकॉर्डिंगवर डिपेंड कोणी राहू नका, की मी आज क्लास अटेंड करत नाही आणि रेकॉर्डिंग बघतो. त्याच्यावर कोणी डिपेंड राहू नका. तुम्हाला मॅनेज करायचा आहे रोज हा 1 तास.
सगळे घरचे कामं तुम्हाला आधी आटपून घ्यायचे आहेत. ऑफिस वगैरे 9 वाजेपर्यंत 8:30पर्यंत ऑलमोस्ट सगळेजण ऑफिसमधून येतात. घरचे पण कामं उरकून जातात. जे गृहिणी आहेत त्यांचे पण कामं उरकून घ्यायचे आहेत आणि क्लास अटेंड करायचा आहे. बरोबर. क्लास अटेंड करताना बघता बघता कोणी जेवण करू नका. आधी जेवण करून घ्यायचं किंवा नंतर जेवण करायचं. टीव्ही कोणी बघू नका. क्लास जेव्हा चालू असतो तेव्हा मी तुमच्यासोबत बोलत आहात, तुम्ही टीव्ही बघत आहात, हे करू नका. मोबाईल बघू नका. दुसरं कुठलंच असं काम करू नका जे याच्यापेक्षा तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तेच करा. खूप इमर्जन्सी आहे, फॅमिली आहे, दॅट ते समजण्यासारखं आहे. एका वेळेस फक्त एकच काम, मला हे शिकायचं आहे, दुसरं काहीच नाही. टीव्ही तर चुकूनही नाही. महिनाभरासाठी टीव्ही वगैरे सगळ्या गोष्टी विसरून जा. हे करायचं नाही. पैसे खूप महत्वाचे आहेत आपल्याला. ओके. हा वेळ ऑलरेडी तुम्ही कुठेतरी एंगेज केलेला आहे. म्हणजे यावेळी तुम्ही दुसरं कुठलं तरी काम करत असणार. काल काहीतरी वेगळं काम करत होते, परवा काहीतरी वेगळं करतो, नक्की यावेळी काहीतरी करत असणार. पण पुढच्या महिन्या 1.5 महिन्यासाठी तुम्हाला हेच काम करायचं आहे. ओके. सो सगळे तुमचे जे काम आहेत ते आधी आटपून घ्यायचे. थोडे 2-4 दिवस तुम्हाला डिफिकल्ट येतील मॅनेज करायला. सगळं रुटीनचे कामं सोडून हे करणं. ओके. सो 1-2 दिवसात सगळं ठीक करायचं आहे तुम्हाला. ओके. कोणीही क्लास अटेंड करताना मी पुन्हा सांगतो, दुसरं कुठलंच काम करू नका. काहीच नाही. फुल मेंटली तुम्ही वेगळ्या चांगल्या गेटअपमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये जाताना जॉब करायला. ऑफिसमध्ये आपण कसे जातो? ऑफिसचे कपडे घालून जातो. तिथे आपल्याला पैसे मिळतात. ऑफिसमध्ये काम केल्यावर पगार मिळतो ना, सॅलरी. तुमचा काही बिझनेस असेल तिथे काम करतात तर तुम्हाला पैसे मिळतात ना. आपण कोणत्या गेटअपमध्ये जातो, किती फ्रेश माइंडमध्ये जातो, किती फ्रेश मूडमध्ये जातो. जेवण, ब्रेकफास्ट, अंघोळ, नीटनेटके कपडे आणि माइंडसेट आपला बनलेला असतो की मला ऑफिसमध्ये जायचं आणि काम करायचं आहे. त्या सगळ्या माइंडसेटने इथं बसायचं आहे तुम्हाला, कारण की तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. बरोबर ना. पैसे कमवायचे नाहीतर काय, आलो मी ऑफिसमध्ये, काही काम नाही, बेडवर झोपलो, आडवा झालो आणि व्हिडिओ बघतो. नो. मला नाही वाटत की ते एक पैसे कमावणाऱ्या लोकांचा अप्रोच असेल म्हणून तो. बरोबर ना. झोपून पैसे कमावू कमावू त्या लेवलवर तर सध्या आपण पोहोचलेलो नाही आहोत. बरोबर. आणि मला नाही वाटत की ती म्हणत चुकीची आहे झोपून पैसे कमावणं. ओके. झोपून कोणी पैसे कमावत नसते. सो एक प्रोफेशनल अप्रोचने तुम्हाला क्लास अटेंड करायचा आहे. ओके. नोटबुक, पेन सोबत ठेवायचा, कॅल्क्युलेटर ठेवायचं, कमर्शियल कॅल्क्युलेटर जवळ. प्रयत्न करायचा जर तुमच्याकडे पीसी लॅपटॉप असेल त्याच्यावर क्लास अटेंड करायचा प्रयत्न करा, जर असेल तर. नसेल तर कोणी घेऊ नका नवीन. नाहीतर मला सांगितलं क्लासमध्ये आणि मी आता नवीन लॅपटॉप घेतो तसं कोणीही करू नका. जर तुमच्याकडे असेल घरी तर तुम्ही पीसी लॅपटॉप घ्या, नाहीतर मोबाईलवर सगळे कामं होतात आरामात. घरी मात्र इंटरनेट मात्र तुम्ही ब्रॉडबँड घ्या. असेल तर खूप काही महाग नाही, 400-500 रुपयाला महिन्याला मिळते. कारण की हे जे सगळं आहे ना आपल्याला ऑनलाईन करायचं आहे. शिकतो पण ऑनलाईन आपण, आणि जे काही काम करू आपण, जे 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 काही बिझनेस करू तो पण आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातूनच करायचा आहे. सो खूप हाय स्पीड इंटरनेट याला लागते. ओके. जेवढं चांगलं नेटवर्क असेल अनइंटरप्टेड तो तेवढं आपल्या फायद्याचं आहे. सो इंटरनेट घरी मात्र नक्की चांगलं ठेवायचा प्रयत्न करा. ओके. खूप काही जास्त महाग नाही. पीसी लॅपटॉप असेल तर प्रयत्न करा त्याच्यावरून तुम्हाला लॉग इन करता आलं पाहिजे, किंवा त्याच्यावरून तुम्ही क्लास अटेंड करा. रोज क्लास अटेंड करा. इन केस एखाद्या दिवशी क्लास तुम्ही मिस केला, सपोज काही आलं काम इमर्जन्सी आणि क्लास मिस केला, तर रेकॉर्डिंग तुम्हाला येते, सगळ्यांना येते. रेकॉर्डिंग बघून दुसऱ्या दिवशीचा क्लास अटेंड करायचा. सपोज आज तुम्ही क्लास अटेंड नाही केला आणि उद्याचा क्लास तुम्हाला अटेंड करायचा आहे, तर आजची रेकॉर्डिंग पूर्ण बघायची. तुमच्याकडे रेकॉर्डिंग येईल, रेकॉर्डिंग पूर्ण बघायची, तेव्हा क्लास अटेंड करायचा. नाहीतर तुम्हाला दुसऱ्या दिवसाचं समजायला खूप डिफिकल्ट जाईल, खूप अवघड जाईल. कारण की हे लिंक आहे सगळं, याचं नावच नाव आहे ब्लॉक चेन. सो हे चेन आहे, एक एक कडी जुळलेली आहे. स्टॉक मार्केटून तुम्हाला अनुभव आला असेल की कसं एकमेकाशी लिंक आहे सगळ्या गोष्टी. सो बिलकुल रेकॉर्डिंग मिस करायची नाही. ओके. बघून. आणि हे कुणीच माइंडमध्ये ठेवू नका की मी एकदा तुम्हाला सांगितलं आणि ते तुम्हाला समजलं. ओके. मी एवढा एक्सपर्ट नाही की एकदा तुम्हाला सांगायला, की एकदा मी जे बोललो ते लवकर कळेल लोकांना. आणि तुम्ही पण एवढे एक्सपर्ट नाही की तुम्हाला एकदा सांगितलेलं लवकर कळेल. बरोबर. पर्सनली कोणी घेऊ नका. पण तुम्ही असं या पॉइंट ऑफ व्ह्यूनं ऍक्ट होऊ नका की सांगितलं आणि मला लगेच कळलं. नाही कळत खूप साऱ्या गोष्टी, बिलकुल समजत नाही. तर काय करायचंय तुम्हाला? माझ्याशी बोलायचं आहे, विचारायचं आहे. ओके. इट्स अ टू वे प्रोसेस. मी तुम्हाला शिकवणार आहो आणि तुम्हाला काय शिकायचं आहे, ऐकायचं नाही. ओके. शिकवणार आहो, शिकायचं आहे, ऐकायचं नाही. शिकायला आले, शिकूनच जायचं आहे. शिकायसाठी पैसे दिले. ओके. सो शिकूनच आहे, काही झालं तरी चालेल, शिकूनच जायचं आहे. किती वेळा तुम्हाला
प्रश्न विचारायची गरज पडली तर प्रश्न विचारा, मी कधीही तयार आहो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कितीही प्रश्न विचारा, फक्त झालेल्या टॉपिकवर, शिकवलेल्या टॉपिकवर. क्रिप्टो महासागर आहे. ओके, महासागर आहे. महासागरात पण कमी पडतो सांगायला. ओके, एवढं व्हास्ट आहे क्रिप्टो. पण आपल्याला, आपण सध्या काठावर आहो आणि आतमधले आपण प्रश्न विचारू शकत नाही ना, म्हणजे आपण महासागराच्या किंवा समुद्राच्या काठावर आहो, तर आतमध्ये काय आहे त्याच्याबद्दल जास्त कुतूहल नको आपल्याला. सध्या आपण जिथं आहो तिथं काही अडचण आहे का, तेच प्रश्न आपल्याला सुरुवातीला विचारायचे आहेत. म्हणजे मला सांगायचं आहे की आपण ज्या टॉपिकवर शिकू, म्हणजे जे काही चॅप्टर्स असतील आपले 1 2 3 4 5 6 7, जर आपलं पहिल्या चॅप्टर बद्दल काही शिकवणं चालू आहे, तर अपेक्षा आहे की तुम्हाला प्रश्न पहिल्या चॅप्टर संबंधितच विचारायचे आहेत, दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टरचे नाही. पण त्या लेवलवर पोहोचू. मी तुम्हाला सिलेबस पण पूर्ण दाखवणार आहोत, काय काय शिकणार आहोत आपण. तर सिलेबस तुम्ही बघितला की तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल की हो, हे सगळं कव्हर होते. अर्धे डाऊट तर तुमच्या मनातले तसेच निघून जातील सिलेबस बघितल्यानंतर. ओके, सो सिलेबस पण सांगणार आहोत. प्रश्न अनलिमिटेड विचारू शकता, काहीही डाऊट नाही. क्लासमध्ये विचारा. हेजिटेशन होते क्लासमध्ये नेहमीच समजा, जर तुम्हाला हेजिटेट वाटते की अरे कसं विचारू, काय म्हणतील बाकीचे, हसतील का, तर तुम्हाला कोणी ओळखत नाही. बरोबर, मी नेहमी सांगतो माझ्याशिवाय तुम्हाला कोणी ओळखत नाही. सो कोणीही हेजिटेट होऊ नका की प्रश्न विचारला तर कोण काय म्हणणार, तर आणि म्हटलं तर म्हणू द्या, आपल्याला पैसे कमवायचे आहे. ओके, प्रश्न विचारायचे, इथे विचारा, मेसेज करा, कॉल करा, प्रयत्न करा मेसेजवर विचारायचे. म्हणजे तुम्ही मेसेज केला तर मी कन्व्हिनियंट टाइमनुसार तुम्हाला त्याचा रिप्लाय करू शकतो प्रॉपरली. बरोबर, सो प्रयत्न करायचे, मेसेजवर प्रश्न विचारायचे. बाकी क्लासमध्ये आपण रोज भेटूच. क्लासमध्ये विचारलं काही हरकत नाही. नाही झाला सॉल्व्ह तर कॉलवर बोलून आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ओके, चालेल. मी इथपर्यंत बोललो. तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. बोला. दुर्गा मॅडम, गायकवाड मॅडम. समजत आहे मी फास्ट बोलतोय का? नाही सर, ठीक आहे, समजते. ठीक आहे, समजत आहे सगळं. हो सर. आनंद भाऊ, समजत आहे? फास्ट बोलतोय का? सॉरी, झूम वरती फर्स्ट टाइमच अटेंड करतोय, त्यामुळे मला जरा ते ओके, आवाज तर कळलं. येतोय ना माझा? समजत आहे ना जे बोलतोय ते? येस येस. गुड. आणि 1 मिनिट मी अजून घेतो सगळ्यांचं. म्हणजे तुमचे जे स्टुडंट्स आहेत आणि तुम्ही ह्या क्लासमध्ये मला अलाउ केलं ऍक्च्युली, जे एक्झिस्टिंग स्टुडंट मध्ये, त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद, इज खूप माय खूप फ्रेंड. आभारी. आनंद भाऊ इज माय फ्रेंड, इज माय नेटिव्ह. ते माझे मित्र आहेत. येस, पण आता सध्या तरी आहो, तुम्ही आणि क्लासमध्ये ते असताना मी तुम्हाला सर म्हणणार. म्हणत होते, म्हटलं तुम्ही करा जॉईन, मी आहो म्हटलं बाकी गोष्टी सांभाळून घ्यायला. ओके, सध्या तरी सो क्लासमध्ये असेपर्यंत तरी सर बोलणार मी काय तुम्हाला. म्हटलं? क्लास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी सर बोलेल. ओके, नो जो प्रॉब्लेम. फीडबॅक तुमच्याबद्दल ऐकतोय मी बाकी पार्टिसिपेंट्स कडून, खरंच खूप छान वाटलं. म्हणजे आपल्यातलंच एक टी, आणि त्यांच्याबद्दल असे चांगले फीडबॅक आहेत ऐकून, खरंच खूप येस छान येस, वाटतंय. गुड गुड, थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हाला परत समजत आहे एकदा ना? एन्जॉय इन्व्हाइट करा केलं. चांगलं. ओके, येस काही येस प्रश्न येस, असले तर नक्की विचारा. ओके, नक्कीच ओके. नक्कीच. आणखी थँक्यू. महेश सर, कांबळे सर, मयूर सर, नीलम मॅडम, प्राची मॅम, राहुल सर, विकी सर, यशवंत सर, समजत आहे ना सगळं? ओके, गुड. येस येस. येस, गुड. ओके, खूप गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या आहेत. चेंज म्हणजे खूप साऱ्या हॅबिट्स जे आहेत ते चेंज करायचे आहेत. ओके, म्हणजे आपलं हॅबिट जे आहेत त्या गोष्टी सगळं डिसाईड करते आपलं हॅबिट कशी आहेत, सवय कशा आहेत आपल्या. तर पवार सर, येस सर. कळतंय, समजते? हां हां, प्रॉपर आहे. गुड. ओके, स्क्रीन दिसते माझी? हां, दिसते. ओके. ओके, काही पॉइंट्स बनवले आपल्याला, काही रिझोल्युशन करायचं आहे संकल्प, की आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की रिझोल्युशन म्हणजे दिसते ना, पैसे कमवण्याचा माइंडसेट. ओके, कसा माइंडसेट पाहिजे आपल्याला, की हो मला कमवायचे आहेत पैसे. आपल्या माइंडमध्ये गोष्टी टाकाव्या लागतात ना, ती कन्फ्युजन नाही पाहिजे, क्लिअर
क्लिअर गोल पाहिजे की एकदम क्लिअर, मला पैसे कमवायचे आहेत, पैसे कमवायचे आणि किती कमवायचे आहेत ते, किती, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, क्लिअर गोल पाहिजे आपलं. माइंडसेट एकदम क्लिअर. म्हणजे अंधाधुंद नाही, हो पैसे कमवायचे आहेत, किती कमवायचे आहेत, काहीच नाही. म्हणजे कसं अलादीन आपल्या समोर येतो आणि म्हणते किती पैसे पाहिजे, आपल्याला माहितीच नाही, वेळ निघून जाते ना. क्लिअर गोल सेट करून ठेवायचे, किती पैसे कमवायचे आहेत आपले, एकदम क्लिअर माहिती कमवायचे आहेत आणि मेहनत घ्यायची आहे त्याच्यासाठी. बरोबर, आपल्याला चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे आहेत. ओके, सो आपल्याला शिकायला प्रायोरिटी द्यायची आहे. ओके, कुठल्याही परिस्थितीने शिकणार, वेळ अडचण आपल्याला थांबवू शकणार नाही कोणती. ओके, आपण अनलिमिटेड टाइम आहे आपल्याला काम करायला. कोणत्याही अडचणी आल्या तर मी फेस करेल, शिकेल. मला एकदा नाही समजलं मी दोनदा विचारेल, तीनदा विचारेल, चारदा विचारेल, पाचदा विचारेल. जोपर्यंत अमोल चिडत नाही तोपर्यंत विचारतच राहणार, पण मी विचारेल आणि शिकणार. ओके, हा माइंडसेट बनवा, काही फरक नाही पडत. ओके, चिडत नाही, चिडलो तर ऐकून घ्यायचं एखाद्या वेळेस. पॉझिटिव्ह राहायचं आहे नेहमी आपल्याला. ओके, की असं नाही की मला हा पार्ट समजला नाही, स्किप केला, म्हणजे मला हे समजलं नाही, मी हा पार्ट स्किप करतो. शाळेतलं पुस्तक नाही, हे लक्षात घ्या. शाळेतलं पुस्तक म्हणजे काय, की आपल्याला स्कूलमध्ये, शाळेत आपल्याला सपोज 10 सब्जेक्ट आहेत. बरोबर, 10 सब्जेक्ट पैकी सगळ्या सब्जेक्टचं आपल्याला सारखं समजत नाही. समजते का? इंग्लिशमध्ये जेवढे मार्क्स आहेत तेवढे मॅथमध्ये नसतात, सायन्समध्ये, सोशल सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्रीमध्ये सगळ्या विषयात सारखे मार्क्स असतात का आपल्याला? नसतात. सगळ्या विषयात वेगवेगळे असतात. पण काही आपण मग काय करतो, जो आपल्याला सब्जेक्ट समजत नाही किंवा एखाद्या चॅप्टर आपल्याला समजत नाही, आपण त्याला काय करतो, स्किप करतो, जाऊ दे म्हणतो, मला या सब्जेक्टमध्ये पास होण्यापुरते मार्क्स मिळाले मी खुश आहो. ते इथं नाही चालत. मला शिकायचंच आहे, ती स्टेप सॉल्व्ह करूनच मला पुढे जायचंय, मूव्ह ऑन करायचं आहे. ओके, त्याशिवाय मी जाणारच नाही, काही झालं तरी चालेल. ओके, तो माइंडसेट आपल्याला ठेवायचा आहे, मी आहो त्या गोष्टीसाठी. ओके, मार्केट अपडाऊन असते, आपला ऍटिट्यूड जो आहे तो स्थिर पाहिजे. अपडाऊन म्हणजे काय, खूप मार्केट वर आहे, म्हणजे मी काही अर्न केलं, म्हणजे आपण इंडियन स्टॉक मार्केट मधलं सांगतो तुम्हाला एक्झाम्पल, आपल्याला प्रॉफिट झालं, आपण खूप खुश होतो, हॅपी होतो. ओके, आपले पाय जमिनीवर राहत नाहीत कधी कधी, इट्स हॅपन, ह्युमन आहे, होते हे सगळ्यांकडून. ओके, आपल्याला खूप जास्त आपल्या मनात कॉन्फिडन्स येतो, ज्याला आपण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो, तो येतो. ओके, सो आपल्याला पाय जमिनीवरच ठेवायचे आहेत. वर गेलं मार्केट तर म्हणजे पैसे कमावले तर काही जरी असू द्या, मला माझ्या लेवलवर राहायचं आहे. आणि मार्केट डाऊन झालं तर मग मार्केट खराब आहे ते पण नाही, नाहीतर अमोलला जमतच नाही शिकवणं, माझा लॉसच झाला, असं नाही होत ना. ओके, असं नाही झालं कधी. हा, आणि महत्वाचं, टॉक्सिक लोकांपासून दूर राहा. टॉक्सिक म्हणजे निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह थिंकिंगचे. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे तर आधीच सांगायला पाहिजे होतं. टॉक्सिक लोक, टॉक्सिक लोक म्हणजे काय, चुकून कोणाला सांगू नका तुम्ही क्रिप्टोकरन्सी शिकत आहात. आणि ज्याच्यावर तुम्हाला डाऊट वाटतंय ना की हा निगेटिव्ह आहे, तर त्याला तर बिलकुल सांगू नका तुम्ही क्रिप्टो शिकत आहात म्हणून तर. ओके, कारण की तो ऑलरेडी, तुम्ही ज्याला जसं सांगणार ना, तो त्याचे 4 नातेवाईक उभे करेल, 4 मित्र उभे करेल, पण त्यांचे पैसे बुडलेले आहेत म्हणून. अरे माझ्या मित्राचे पैसे बुडले क्रिप्टोमध्ये 2015ला, अरे माझे काका होते, त्यांच्या संग फ्रॉड झाला. बरोबर, सेम स्टॉक मार्केटचं एक्झाम्पल, जसं स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला लहानपणापासून खाली बसून ठेवलं, दाबून ठेवलं, येऊ नका, सट्टा आहे, सट्टेबाज होणार तुम्ही, म्हणजे स्टॉक मार्केटचं नाव काढलं की म्हणजे लोक सट्टेबाज समजत असतात, तशातलं. म्हणजे आपण काय झालो मग तेव्हापासून, माइंडसेट आपलं खचला, स्टॉक मार्केटमध्ये आलो नाही. तर तुम्हाला रिअलाइज तर झालं असेल की स्टॉक मार्केटमध्ये उशिरा आले म्हणून तुम्ही, ते इथं होऊ द्यायचं नाही तुमच्यासोबत. मी पण होऊ देत नाही, तुम्ही पण ते होऊ देऊ नका. ओके, सो निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं. आणि ते तुम्हाला ओळखता येत असेल, आता वयाच्या अशा स्टेजमध्ये आहो आपण, की आपल्याला निगेटिव्ह लोक ओळखता येतात, की नको बाबा ठीक आहे. ओके, सांगितलं नाही सांगितलं काही फरक पडत नाही, सांगितलं तर काही फायदा होणार आहे का तुम्हाला? तुम्ही काय शिकत आहात हे सांगून तुम्हाला काही फायदा होणार आहे का? एखाद्या शेजारच्याला तुम्ही सांगितलं की मी क्रिप्टो करन्सी शिकतोय किंवा स्टॉक मार्केट शिकतोय, तर तुम्हाला त्याचा काही फायदा होणार आहे का? सांगा बरं. बँक अकाउंट मध्ये पैसे वाढतील का? वाढतील? नाही, नाही वाढत. पण त्याच्याकडून एखादी निगेटिव्ह कमेंट जी आहे ना, तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स मात्र नक्की कमी करेल, हे मी सांगतो, नक्की कमी करेल. आपण काही चुकीचं नाही शिकत आहोत. तुम्ही काही सट्टेबाजी शिकत आहे का इथे, की शेजारच्याला विचारतो, मित्राला विचारतो, भावाला विचारतो? वी आर, एक कॉन्सेप्ट आहे एज्युकेशनचा, तो मी शिकतोय. बरोबर ना, की आपलं घर गहाण ठेवून अंगावरचं सोनं विकून तर आपण इथे पैसे नाही इन्व्हेस्ट करत आहोत ना. नाही ना, नाही. जास्तीत जास्त तुम्हाला मी इथं 5,000 रुपये इन्व्हेस्ट करायला सांगणार, जास्तीत जास्त 5,000, 5,000 रुपये. ओके,
5,000 रुपयावर तुम्हाला सांगणार पण नाही इन्व्हेस्ट करायला. 5,000 रुपयात तुम्ही काय काय करू शकणार, यू विल बी सरप्राईज काही दिवसानंतर, की 5,000 रुपयात काय काय करू शकलो म्हणून. ओके. सो म्हणजे असं नाही की मी तुम्हाला म्हणतो कोणाला सांगू नका म्हणजे काही चुकीचा कॉन्सेप्ट आहे हा. ओके, असं काही नाही. टॉक्सिक लोक, निगेटिव्ह थिंकिंगचे लोक. ओके. एखादे काय माहिती का, आपला जो ब्रेन, जो माइंड बनलेला आहे ना आपल्या लहानपणापासून, निगेटिव्ह गोष्टीला लवकर अट्रॅक्ट करतो, चुकीच्या गोष्टीला. निगेटिव्ह गोष्टी आपल्या माइंडमध्ये लवकर स्टोर होतात आणि पटतात पण आपल्या मनाला. चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी लवकर एक्सेप्ट करत नाही, कारण की आपला विश्वासच होत नाही ना, पटतच नाही. पटतच नाही. आपण एखादा म्हटलं की, आपण म्हटलं नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला, त्याच्यानंतर दुसरा मला जायचं आहे, एखाद्या मित्राला जर असं आपण सांगितलं, तर कसं वाटेल त्याला ऐकायला? निगेटिव्ह माइंडसेट बनवला आपला तो. पण इच्छा तर आहे ना आपली जायची. लगेच तो आपल्याला खचतो. तो जाऊ शकतो, आपण का नाही जाऊ शकत? जाऊ शकतो. एका माणसाने केलेली गोष्ट दुसरा कोणताही माणूस करू शकतो. कॉपीच करायचं आहे ना, बरोबर? कॉपीच करायचं आहे ना, एकाने केलेली गोष्ट दुसरा करू शकतो. तेवढी त्या लेवलची फक्त आपल्याला मेहनत घ्यायची आहे, बस. त्या लेवलची मेहनत घ्यायची आहे. सक्सेस कमी जास्त वेळेत मिळू शकते. ओके. हे डिपेंड आपल्यावर करते की आपल्याला मग कशी मेहनत घ्यायची, किती पैसे कमायचे आहेत. सो स्टे अवे फ्रॉम टॉक्सिक पीपल. ओके. हे तर खूप महत्वाचं आहे. मी टॉक्सिक लोकांपासून दूर गेलो, मला त्याचा प्रचंड फायदा झाला. ओके. हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. ओके. पॉझिटिव्ह ठेवा आपल्या आजूबाजूचे सगळे जे थॉट्स आहेत, आजूबाजूला वातावरण पॉझिटिव्ह व्हा, पॉझिटिव्ह बोला. चुकूनही तुमच्या स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलू नका. स्वतःवर कधीच शंका घेऊ नका. स्वतःवर कधीच शंका घेऊ नका, कधीच नाही, की मी हे करू शकत नाही का. कधीच घेऊ नका एक निगेटिव्ह कमेंट, आणि ते पण तुमच्या फॅमिली समोर तर कधीच बोलू नका स्वतःच्या बद्दल निगेटिव्ह, मी हे करू शकत नाही किंवा माझ्याकडून होत नाही. कधीच बोलू नका. तुम्ही तर डिप्रेस होणारच, त्यांच्या पण होप्स तुमच्यापासून कमी होतील, किंवा त्यांना पण तुमच्यासमोर कदाचित बोलतील नाहीत ते, पण ते बिअर नाही करू शकतील, ह्या गोष्टी सहन नाही करू शकते. सर जर तुम्ही घरातले ज्येष्ठ आहात, मोठे आहात, तर त्यांच्यासमोर, घरातले ज्युनियर सोबत निगेटिव्ह कधीच बोलू नका. आपला मेसेज त्यांना जाईल, मग ते पण तसंच बोलायला लागतील. निगेटिव्ह बिलकुल बोलू नका कधी. ओके. स्वतःसोबतही बोलू नका आणि दुसऱ्याच्या समोरही बोलू नका. ओके. निगेटिव्ह बोलायचं नाही. क्लासमधलं सांगितलं तुम्हाला, नक्की विचारा. काही तुम्हाला समजलं नाही तर, शंका विचारणे म्हणजे शिकण्याची सुरुवात आहे. विचारायचं. तुम्हाला डाऊट येत आहेत, शंका येत आहेत, म्हणजे तुम्हाला समजत आहे. तुम्ही मला काही प्रश्न विचारत आहात ना, इट मीन्स मी जे सांगतोय, शिकवत आहे, ते तुम्हाला समजत आहे, तुम्हाला कळत आहे काहीतरी. जर तुम्हाला काही प्रश्नच नाही आला, म्हणजे तुम्हाला समजत नाही आहे. मी हे खूप वेळा बोललेलो आहो, बरोबर? मी जर तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही काही प्रश्न नाही विचारत, म्हणजे तुम्हाला काही समजत नाही आहे माझं. मग ते एकतर तुम्ही लक्ष नाही देत आहात मी जे शिकवतो त्या गोष्टीकडे. सो प्रश्न विचारायचे. ओके. हॅबिट ठेवायची. ते प्रश्न विचारल्यानं आपला माइंड क्रिएटिव्ह बनतो. माइंडला कमांड, आपल्याला हे तर कळलं पाहिजे ना की कोणता प्रश्न विचारायचा आहे म्हणून, तर बरोबर समजतं सगळं. मग तुम्हाला ते डिलिव्हर करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे ते. सो प्रश्न विचारायचे. ओके. होमवर्क, प्रॅक्टिस, असाइनमेंट जे काही तुम्हाला मिळेल देईल ते करायचं आहे वेळेत कम्प्लीट. खूप जास्त व्हास्ट होमवर्क नाही शाळेसारखं. ओके. जे आपण इथं आधी करणार आहोत, मी तुम्हाला जे करून दाखवणार आहोत, तेच तुम्हाला करायचं आहे. ओके. तुम्हाला आपलं होमवर्क 15 मिनिटाच्या वरच होमवर्क नसते आपलं. सो जे मी सांगेल, जे करून दाखवणार आहोत, तेच तुम्हाला ऍज इट इज तसंच्या तसं करायचं आहे. कॉन्फिडन्स वाढतो रोज प्रॅक्टिस केली तर, दररोजचा सराव. ओके. ग्रीडी व्हायचं नाही कुठल्याच गोष्टीत, ग्रीडी व्हायचं नाही. ओके. तुमच्यापैकी खूप सारे मेंबर असे आहेत की जे ऑलरेडी स्टॉक मार्केटमध्ये काम करतात. काही मेंबर्स आहेत जे नवीन आहेत. ओके. काही मेंबरचे इन्कम सोर्सेस वेगवेगळे आहेत. काही मेंबर, सगळ्या मेंबरचं जे कॅपिटल आहे, म्हणजे पैसा जो आहे, तो वेगवेगळा आहे, बरोबर? सगळ्यांचे इन्कम सोर्स वेगळा आहे. इन्कम सोर्स कमी जास्त आहे, त्यामुळे आपल्या खिशातले पैसे पण कमी जास्त आहेत. सो ते कम्पेअर करू नका की अरे त्यांनी आज एवढे पैसे कमावले तर मी का नाही कमावले, किंवा मला लॉस झाला तर त्यांना प्रॉफिट का झाला. हा माइंडसेट ठेवायचा नाही आहे, बरोबर? ग्रीडी नाही व्हायचं आहे. मला ज्या मित्रानं सांगितलं, किंवा मी टीव्हीत पाहिलं, किंवा मी सोशल मीडियावर बघितलं की एवढे पैसे कमावतात, तेवढे पैसे कमावतात, मग मी पण स्वतः काही एक्सपेरिमेंट करतो. सध्या नाही करायचे एक्सपेरिमेंट. ओके. मी सांगेल तेव्हा आपल्याला चालू करायचे एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, की मी तुम्हाला, आपण आपला हा जो क्लास आहे, कोर्स, जसं मी तुम्हाला सांगितलं 30 दिवसाचा आहे, तर आपले पहिले 7 ते 8 दिवस जे आहेत ते फक्त थेरीमध्ये जातील. कशा थेरीमध्ये.
मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगेल, सगळे समजून टर्मिनॉलॉजी सांगेल. कारण की जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळले नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल कळणार नाही. ओके, आधी प्रॅक्टिकल करायचं, नंतर कॉन्सेप्ट समजून घ्यायचे. तुम्हाला शब्द समजतील नाही कशाला काय म्हणतात. तर जर स्टॉक मार्केटचं होतं, कारण की स्टॉक मार्केट हा शब्दच नवीन होता लोकांसाठी. आणि जर मी तुम्हाला स्टॉक मार्केटचं निफ्टी 50 काय असते हे जर आधी तुम्हाला मी सांगितलं नसतं, निफ्टी 50 बनलं कसं, निफ्टी 50 का त्याला निफ्टी 50 म्हणतात हे तुम्हाला मी आधी सांगितलं, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काम करायला लागलो, ट्रेडिंग करायला लागलो. बरोबर. तसंच क्रिप्टोकरन्सीचं आहे की याला क्रिप्टोकरन्सी का म्हणतात, हे क्रिप्टोकरन्सी कुठून आलं नाव, काय कॉन्सेप्ट आहे, ही जर थेरी टर्मिनॉलॉजी तुम्हाला कळणार नाही तर त्याच्यातून तुम्हाला पैसे कमवायला जमणार नाही, ते काम करता येणार नाही. कशाला काय म्हणतात हे जर तुम्हाला नाही माहिती तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. ओके. सो पहिले 7-8 दिवस आपल्या थेरीमध्ये जातील. खूप इम्पॉर्टंट थेरी आहे, खूप इम्पॉर्टंट थेरी आहे. ओके. आणि मग थेरी सोबतच आपण थोडं थोडं प्रॅक्टिकल करू, मग फुल प्रॅक्टिकल करू. जे काही मी तुम्हाला शिकवणार आहोत ते इथं लाईव्ह चार्ट मध्ये करू नका, कारण की मार्केट चालू असते. तुम्हाला मी सांगेल, दाखवेल तुम्हाला, ते स्वतः तुम्हाला तसं करायचं आहे. प्रयत्न करायचे. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, जर 2 मोबाईल असतील तर 2 मोबाईल घरी युज करा. जर कामात म्हणजे फ्री मोबाईल असतील तर. ओके. किंवा एक लॅपटॉप आणि मोबाईल असं काहीतरी करा. सो आता इमिजिएटली नाही, पण त्याची गरज पडू शकते. ओके. चालेल. सो कोणीही अर्धवट नॉलेजवर ट्रेडिंग करू नका. मी जोपर्यंत तुम्हाला करायला सांगणार नाही तोपर्यंत कोणीच ट्रेडिंग करू नका. तुम्हाला कोणीही येऊन सांगितलं, कितीही जवळचा माणूस असला, जोपर्यंत तुम्ही क्लास करत आहात तोपर्यंत मी सांगेपर्यंत कुठल्याच प्रकारचं ट्रेडिंग करू नका. क्रिप्टो मधलं तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सध्या काम करत असाल तर तुम्ही जे काम करता स्टॉक मार्केटमध्ये ते तुम्ही करा. स्विंग ट्रेडिंग असो, इंट्राडे असो, ऑप्शन असो, जे करता आहात ते करा. पण इथं काम कुठलंच करू नका. ओके. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. ओके. चालेल. काही प्रश्न असतील तर विचारा. ही थोडी सायकोलॉजी होती आपली, आपल्याला डेव्हलप करायची आहे माइंडमध्ये आपल्या. एक प्रकारचा रिझोल्युशन आहे, संकल्प आहे हा. माझ्याशी बोलू शकता सर्वजण वन बाय वन. येस. विकी सर, यशवंत सर, राहुल सर, प्राची मॅडम, प्रभाकर सर, नीलम मॅम, मयूर सर, महेश सर, निलेश मॅम, दीपाली मॅम, आनंद, हो, आबा सर. क्लिअर सगळं समजलं? ज्यांना बोलायचा ऍक्सेस नाही ते चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता माझ्याशी बोलायचं. समजलं सर, समजलं येस सगळं. सर. हो ओके. सर. ज्यांना बोलायचा ऍक्सेस नाही, घरी फॅमिली मेंबर्स असतात, लहान मुलं वगैरे, बोलायचा ऍक्सेस नसतो. ओके. सो प्रयत्न करायचे चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे. ओके. तुम्हाला माइंडला कमांड द्यायची आहे, बोटांना कमांड द्यायची आहे. तुम्ही म्हणजे माइंडला एकदम असं हे नका ठेवू, स्तब्ध नका ठेवू, म्हणजे आपण झोपेच्या मोडमध्ये जाऊ नाही तर मग. ओके. चालेल. काही प्रश्न? समजलं एवढं? आता आपण जाऊ सिलेबस मध्ये. ओके. क्लासचा टायमिंग समजला, वेळ सांगितला, आपण काय काय शिकणार आहोत ते सगळं सांगू. बोला. मला आवाज नाही तुमचा. ओके. हे खूप महत्वाचं आहे. ही सायकोलॉजी, हा माइंडसेट तुम्हाला बनवायचा आहे. सो यामध्ये आपण पहिले 7-8 दिवस थेरी झाल्यानंतर आपण प्रॅक्टिकल कडे जाऊ. तर प्रॅक्टिकल मध्ये याच्यात काय येते, आपण इंडियन मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करतो, याच्यात स्विंग ट्रेडिंग आहे. इन्व्हेस्टमेंट करतो, इन्व्हेस्टमेंट, याच्यात इन्व्हेस्टमेंट पण आहे. SIP याच्यात करू शकतो. ओके. जसं आपण इंडियन मार्केटमध्ये म्युच्युअल फंड किंवा ETF मध्ये SIP करतो तशी SIP याच्यात करू शकतो. आणि ऑप्शन, याच्यामध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग पण करू शकतो. ओके. ऑप्शन ट्रेडिंग पण आपण याच्यात करू शकतो. तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण इंडियन मार्केटमध्ये कोणतं ऑप्शन ट्रेडिंग करत नाही सांगा बरं सध्या, सांगा. मी तुम्हाला शिकवलं पण नाही ते, सांगा. सांगू शकतो ऑप्शन कोणी? सेलिंगचं ऑप्शन सेलिंग आपण इंडियन मार्केटमध्ये करत नाही. का नाही करत? कॅपिटल जास्त लागते सर त्यासाठी. कॅपिटल खूप जास्त जास्त लागतो. लागतं. पैसा किती पाहिजे कॅपिटल एका लॉटला? 2.5 लाख पाहिजे सर एक जवळपास. बरोबर. एका लॉट साठी सांगतो मी तुम्हाला. इथे आपण 1,000 रुपयापासून ऑप्शन सेलिंग करू शकतो. किती?
1,000 रुपयापासून. इमॅजिन करा, 1,000 रुपयात ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग नाही म्हणत तुम्ही, ऑप्शन सेलिंग. आता स्टॉक मार्केटमध्ये किंवा ऑप्शन मार्केटमध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केट, त्याला डेरिव्हेटिव्ह पण म्हणतात, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये विनिंग चान्सेस कोणाचे जास्त असतात, ऑप्शन बायरचे की ऑप्शन सेलरचे? हे तर तुम्हाला माहितीच सेलरचे. आहे. टेलर. सेलरचे. ऑप्शन सेलरचे विनिंग प्रोबॅबिलिटी खूप हाय आहे इंडियन मार्केटमध्ये. 90% ट्रेडर जे आहेत ते लॉस मध्ये आहेत, त्यापेक्षा जास्त पण. 100 पैकी 90 लोक इंडियन मार्केटमध्ये लॉस मध्ये आहेत. 100 पैकी म्हणजे 90%. 1000 पैकी 900 लोक, 10,000 पैकी 9,000 लोक, 1,00,000 पैकी 90,000 लोक लॉस मध्ये आहेत इंडियन मार्केटमध्ये. बरोबर. सो जिंकलेले कोण आहेत? ऑप्शन सेलर, ऑप्शन बायर. काय जिंकलेले आहेत? ते खूप जास्त फंड घेऊन मार्केटमध्ये उतरतात, ते सेलिंग करतात. ऑप्शन सेलिंग. ऑप्शन सेलिंग मध्ये रिटेलरकडे एवढा पैसा नसतो. रिटेलर म्हणजे आपल्यासारखे जे ट्रेडर आहेत त्यांना रिटेलर म्हणतात. रिटेलरकडे एवढा पैसा नसतो की जो त्याच्यात टाकेल म्हणून. 2.5 2 लाख रुपये, 1 सव्वा लाखापासून चालू होते, तेवढे पैसे आपण इथे टाकू म्हणून इंडियन मार्केटमध्ये. पण इथे आपण 1,000 रुपयापासून करू शकतो. इमॅजिन करा ना, ऑप्शन सेलिंग एवढं इझी आहे क्रिप्टो मार्केट. ओके, म्हणजे पैशाच्या बद्दल समजायला पण सोपंच आहे. काही लोकांना कन्फ्युजन होत असेल ऑप्शन बाईंग सेलिंग, पण जेव्हा आपण इन डेप्थ मध्ये जाऊ, आपण या चॅप्टरवर खूप उशिरा पोहोचणार आहोत. ओके, मी सांगतोय तुम्हाला फक्त. ओके, हे सगळं शिकवणार आहोत मी तुम्हाला डिटेलमध्ये, कसं करायचं, काय असते मार्केट, SIP कसं करतात, इंट्राडे कसं करतात, सगळं सगळं सांगणार आहोत. ओके, चालेल. काही प्रश्न? काही डाऊट, काही प्रश्न? ओके, सो आजचं वॅपअप करू एवढं आपण. एक माइंडसेट आपला कसा असला पाहिजे, त्याप्रमाणे जे तुम्हाला तयार व्हायचं आहे, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तसं तुम्ही त्याच्यावर ऍक्ट व्हा. उद्यापासून आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी चालू करू. आपलं सिलेबस जो आहे, आपला क्लास जो आहे, तो टोटल 9 मॉड्यूलमध्ये डिवाइड झालेला आहे. किती? 9 मॉड्यूल. 9 मॉड्यूलमध्ये म्हणजे वेगवेगळे मॉड्यूल आहेत. त्या 9 मॉड्यूलमध्ये टोटल आपले 22 चॅप्टर्स आहेत. किती? 22 चॅप्टर्स आहेत. मी तुम्हाला ते ब्रीफ करतो. ओके, आता स्क्रीन दिसते माझी? दिसते स्क्रीन? मॉड्यूल 1 पैशाचा इतिहास आणि आर्थिक क्रांती असं दिसते का लिहिलेलं? हा, दिसतोय. ओके. येस सर. सो असे 9 मॉड्यूल आपले टोटल आहेत. 9 मॉड्यूल मध्ये चॅप्टर्स आहेत टोटल 22. आणखी वाढतील चॅप्टर त्याच्यात. ओके, 5-6 चॅप्टर आणखी वाढतील. ओके, ते कॅटेगराईज केलेलं सगळे चॅप्टर, चॅप्टर 1 2 3 असं मॉड्यूलमध्ये. सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे पैशाचा प्रवास, हिस्ट्री ऑफ मनी. आपल्याला पैसे कमवायचे आहेत, तर पैसा आला कुठून, पैशाची जन्म कसा झाला हे आधी शिकायचं आहे. कारण की क्रिप्टोचा बेसच तो आहे हिस्ट्री. ओके, जरी हे टेक्नॉलॉजी आहे, नवीन आहे, ओके, पण हे नवीन शिकायसाठी आधी हे आलं कुठून, हे याचा रूट कॉज काय आहे, पैसा आला कसा, पैशाचा जन्म कोणी केला, हे देवाणघेवाण कोण चालू केली, की मला जाऊन 4 आईस्क्रीम खायचे, 4 चॉकलेट खायचे, त्याच्यासाठी मला पैसे द्यावे लागतात, हे कोण्या बुद्धिमान माणसाच्या मनात आलं होतं आधी की हे द्यावं लागेल म्हणून. बरोबर. सो हा कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. हे समजलं तर आपल्या माइंडमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत जातील. ओके, आपला बेस जो आहे तो पक्का होत जाईल क्रिप्टो करन्सीसाठी. ओके, असं नाही की आले आणि आजच मी तुम्हाला ट्रेडिंग कराल समजणार, तुम्हाला जमणार पण नाही आणि मी त्या लेवल पर्यंत तुम्हाला शिकवू पण शकणार नाही की नाही. जो सिलेबस डिझाईन केलेला आहे 30 दिवसाचा, तर तुम्हाला त्या 30 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातील. सो रिक्वेस्ट आहे माझी, कोणीही घाई करू नका. थेरीला जो वेळ लागायचा आहे तो लागणारच, आणि थेरीतल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे. मी तुम्हाला मध्ये पण सांगितलं थोड्या वेळापूर्वी की सगळ्या गोष्टी सगळ्यांना आल्या पाहिजे. हे येत नाही, मला समजलं नाही, मी हे करत नाही, हे नाही. ओके, सो पहिला मॉड्यूल मधला पैशाचा इतिहास आणि आर्थिक क्रांती आहे. त्याच्यातलं पहिलं चॅप्टर आहे पैशाचा प्रवास, हिस्ट्री ऑफ मनी. पैसा आला कुठून, कसा आला, हे आपण उद्याच्या क्लासमध्ये पहिलं चॅप्टर आणि प्रोबॅबिली दुसरं चॅप्टर समजून घेऊ. ओके, थेरी एकदम पक्की करायची आहे. ओके, इतिहास म्हणजे हा काही आपण जो इतिहास इंग्रजांचा शिकलो
मुघलांचा इतिहास शिकलो, तो इतिहास नाही शिकायचा आपल्याला, पैशाचा इतिहास शिकायला. हा कोण शिकवला नाही कधी आपल्याला. ऐकलं का हिस्ट्रीमध्ये कोणत्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे का पैसे कसे आले म्हणून? तर असेल 1-2 गोष्टी सांगितलेल्या. ओके. मला नाही वाटत खूप काही सांगितलं आहे म्हणून. फक्त तेच कोणाला मारलं, कोण कसा होता, कोणता राजा कसा होता, कोण इंग्रज कसे आले, त्याचं आपल्याला प्रॅक्टिकली गरज फार कमी पडत आहे. ओके. लॉर्ड माउंटबॅटननं काय केलं आणि तो इंग्रज आला होता त्यानं काय केलं, त्याची काहीच सध्या गरज नाही पडत आपल्याला. पैसे कुठून आले, कसे आले हे शिकवायला पाहिजे होतं इतिहासामध्ये, तर त्या गोष्टी शिकवण्यात आलेल्या आहेत. सो आपण पैशाचा इतिहास आधी समजून घेऊ उद्याच्या क्लासमध्ये आणि तिथून आपली जर्नी चालू करू. ओके. चालेल. सो काही बोलायचं असेल माझ्याशी तर तुम्ही बोलू शकता. आपला आपण क्लोज करू. लास्ट 2 मिनिट. समजलं सगळ्यांना? ऑल क्लिअर? येस, हो सर. ऑल क्लिअर. हो सर. ओके. कसा वाटलं पहिला दिवस? छान 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 होतं. वाटलं. गुड. एनर्जेटिक. गुड. चालेल. ओके. थँक्यू सो मच. तुम्ही नवीन ऑपॉर्च्युनिटी घेतल्याबद्दल आणि मला पण दिल्याबद्दल. खूप कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट आहे क्रिप्टो करन्सी म्हणजे. लोक जसं सांगतात की घाबरतात, खूप गैरसमज आहेत आणि त्या गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिली मला. थँक्यू सो मच. सगळ्यांचा मी आभारी आहे. आपण उद्या भेटू. ओके. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट.